We'll open our Bibles to Jeremiah chapter 17 verse 7. Blessed is the one who trusts in the Lord, whose confidence is in him. इर्म्याचा 17वा अध्याय 7वे वचन म्हणतं, जो पुरुष परमेश्वराच्या ठाई भरोसा ठेवतो आणि ज्याचा भरोसा परमेश्वर आहे तो आशीर्वादित आहे. Praise God. Do you know? तुम्हाला ठाऊक आहे, Today आज the world is drowning. हे जग बुडत आहे, Drowning in worry. काळजीत बुडत आहे, Drowning in anxiety. चिंतेमध्ये बुडत आहे. पण be of good cheer, तुम्ही मात्र आनंदाने राहा, because my God is on the throne. कारण माझा देव सिंहासनावर विराजमान आहे. Amen. Amen. And as long as God is on the throne, आणि जोपर्यंत परमेश्वर सिंहासनावर आहे, you should not carry that worry in your bosom. तोपर्यंत तुम्ही तुमच्या उराशी ती काळजी कधी घेऊन बसायचं नाही. Praise God. देवाला धन्यवाद. I'm telling you, मी सांगतो ना, worry ends where worship begins. जिथे आराधना देवाची भक्ती सुरू होते ना, तिथे काळजी संपते. Praise जिथे God. आराधना सुरू होते तिथे काळजी संपते. Worry may knock at your door, आणि कदाचित ती काळजी तुमचं दार वाजवेल, but God's peace will answer him. पण देवाची शांती त्याला उत्तर देईल. देवाची शांती त्या दाराला उत्तर देईल. You carry God's peace in your heart, तुम्ही देवाची शांती तुमच्या हृदयामध्ये घ्या, and worry will flee away. म्हणजे काळजी पळून जाईल. Worry does not change anything. काळजीनं काही बदलत नाही ना बेटा. Worry does not change your problem into solution. बघा, टेन्शन घेऊन काळजा करून तुमच्या समस्या सगळ्या उपायांमध्ये तर बदलत नाही, But my God changes everything. पण माझा देव सर्व काही बदलतो. Praise God. देवाला धन्यवाद. Your tomorrow is already in God's hand. तुमचा उद्याचा दिवस ऑलरेडी देवाच्या हातात आहे. So why you're worried? मग कशाला तुम्ही एवढी काळजी करता If बेटा? your tomorrow is in God's hands, rest today. जर तुझा उद्याचा दिवस देवाच्या हातात आहे हे तुला माहिती आहे, तर आज आराम कर ना. Worry had ruled my life when I didn't know God. काळजीनं माझ्या आयुष्यावर सुद्धा राज्य केलं होतं, जेव्हा एकेकाळी मला देव माहित नव्हता तेव्हा. But today, पण आज after knowing God, मला देव कळल्यावर faith is ruling my life. विश्वास माझ्या जीवनावर राज्य करतोय, कारण मला देव कळलाय. Faith has to rule your life now. तसं विश्वासाने तुमच्या जीवनावर आता राज्य केलं पाहिजे. Worry will stoop down काळजी झुकेल when God steps in your जेव्हा life. देव तुमच्या आयुष्यात येईल. Allow God to work in your life. देवाला थोडंसं तुमच्या जीवनात काम करायची बेटा परवानगी द्या. Worry doesn't just stay in your head. काळजी फक्त डोक्यात राहते असं समजू नका. It starts afflicting your hormones त्या also. काळजा तुमच्या हार्मोन वरती सुद्धा परिणाम करायला लागतात. It affects your immune system त्या also. काळजा तुमच्या रोग प्रतिकारक शक्तीवर सुद्धा परिणाम करतात. It affects your sleep. त्या काळजा तुमच्या झोपेवर परिणाम करतात. And you pour your heart of pain and misery and tension and worry. त्रासाचं, टेन्शनचं, काळजीचं, चिंतेचं हृदय असं जर तुम्ही देवासमोर ओतलं, Your body becomes ready to accept the miracle. तुझं शरीर तयार होतं चमत्कार स्वीकारायला बेटा. Praise God. आमेन. You have to release your worry. तुम्हाला तुमची सगळी काळजी आज देवाला द्यावी If लागेल. you want to be healed, release the worry. तुम्हाला गांभीर्याने आरोग्य हवं असेल तर तुम्हाला गांभीर्याने आज आपली काळजी देवाला द्यावी लागेल. Are you coming 100% in a surrendered attitude before God? आज तुम्ही लोक देवाच्या मंदिरी देवाकडे आलाय, 100% देवाला शरण व्हायच्या वृत्तीत आलेला That आहात. God will touch you tonight. मग देव आज रात्री तुम्हाला स्पर्श करेल. अर्ध 50-50 असेल तर नाही, Worry may block the door, की काळजी कदाचित दार ब्लॉक करेल, but worship will open it surely. पण जर आराधना करायला लागलो, भक्ती करायला लागलो ना, तर ते दार नक्की उघडेल. Praise God. Amen. Anxiety may delay the promise, चिंतेमुळे अभिवचनाला कदाचित उशीर लागेल, but पण surrender will deliver it. 100% शरण आलो देवाच्या तर नक्की आपल्याला मिळेल. And when you pour your heart to God, आणि जेव्हा अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं हृदय देवाला अर्पित कराल, God steps in. देव आत येईल. God steps in. देव आत येतो. Praise God. देवाला धन्यवाद. Even emotions can shut your body down. आणि तुमचा जो भावुकपणा असतो ना, भावना ज्या असतात ना, त्या पण तुमच्या शरीराला बंद करून ठेवू शकतात. That's why म्हणून the most powerful weapon for us given by God is prayer. देवाने सगळ्यात सामर्थ्यवान हत्यार जर आपल्याला कुठलं दिलेलं आहे तर ते आहे प्रार्थना. प्रार्थना. हालेलुया. Prayer opens the door. प्रार्थना दार उघडते.
for peace and deliverance. शांतीसाठी, सुटकेसाठी प्रार्थना दार उघडते. Praise God. देवाला धन्यवाद. God hears even the quietest cry of the most broken heart. आणि मग ना अगदी अगदी तुटलेल्या हृदयांच्या शांत प्रार्थना मग देव ऐकतो. Peace comes even before the answer comes. आणि मग उत्तर यायच्या अगोदर शांती येते की मला अजून मिळालं पण नाहीये, Yes. पण मला फार बरं वाटायला लागलंय. You are माझ्यात already फार- feeling better now. मला फार बरं वाटायला लागलं, मला फार शांती मिळाली, मला अजून Are मिळालं you नाही. feeling better? तुम्हाला बरं वाटायला लागलंय का आता? Are you feeling peace in your heart? बरं बरं वाटतंय का? शांती वाटते का? That means म्हणजे answer is on the way. उत्तर तुझं येतंय. That रस्त्यात means आहे. answer is on the way. उत्तर तुझं रस्त्यात आहे. But if you are still restless, पण अजूनही जर तू अशांत असशील, with no faith, विश्वास नाही, then मग answer is not on the way. याचा अर्थ उत्तर अजून निघालेलं नाही. Before answer comes, God gives peace. उत्तर येण्या अगोदर हे तुम्ही शिकून घ्या. उत्तर येण्या अगोदर बरं का देव आपल्या हृदयाला शांती देतो. Praise God. Amen. If you haven't got peace yet, जर अजूनपर्यंत तुझ्या हृदयाला शांती नसेल by the end of this today's meeting, तर आजच्या सभेच्या अखेरीपर्यंत you will get your peace. तुला शांती मिळेल. And answer will come आणि by and by. आणि उत्तर होता येता येईल, उत्तर निघेल, उत्तर पोचेल. Praise God. Amen. You can walk into prayer तुम्ही प्रार्थनेत येऊ शकता चालून. heavy, तुम्ही प्रार्थनेला बसताना जर हृदयाने बसाल, but पण surely you will walk out healed. नक्की तुम्ही जाताना एकदम आरोग्यवान होऊन जाल. Praise God. आमेन. Sometimes the greatest miracle is peace in the middle of the problems. कधी कधी सगळ्यात मोठा चमत्कार म्हणजे काय असतो की एवढे भरमसाठ त्रास माझ्या आयुष्यात आहेत, पण मला फार शांती See, आहे. worry will never be your friend ever. आणि काळजी कधीच तुझा मित्र किंवा मैत्रीण होणार नाही. ती काळजी आहे. But do you know, पण तुला माहित आहे worry loves you so much. काळजीचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. He wants to go with you wherever you go. काळजी तुझ्या प्रेमात पडली आहे आणि काळजीला तुझ्या बरोबर सगळीकडे जायचंय की मला जयश्रीच हवी. Worry wants to live with you forever. काळजी तुझ्या प्रेमात पडली ना बेटा, काळजीला तुझ्या बरोबर कायमच राहायचंय. की गिव्ह मी युअर हार्ट म्हणते काळजी, तुझं हृदय मला दे म्हणते And काळजी. worry is not a gentleman. आणि काळजी काय सद्गृहस्थ नाहीये. It does not knock on your door to come in. आणि काळजी काय सद्गृहस्थाप्रमाणे दार वाजवून आत येत नाही. It barges in. ती अशी दार उघडून बळजबरी आत येते. It never leaves on its own. आणि काळजी स्वतःहून कधी जात पण नाही. You have to fire it out. काळजीला असं बंदुकीच्या गोळ्या झाडून गेट आउट म्हणायला लागतं की निघ. You have to सोड. say, worry, leave me. म्हणावं लागतं काळजी सोड मला, I want God. मला देव पाहिजे, तू सोड मला. Bible says बायबल म्हणतं in Ecclesiastes 11 verse 10, उपदेशकाचा 11वा अध्याय 10वं वचन, so then banish anxiety from your heart म्हणून तुमच्या हृदयातून काळजी बॅनिश म्हणजे कायमची काढा and cast off the troubles of your body, आणि तुमचे शारीरिक त्रास सगळे काढून लावा. for youth and vigor are meaningless. कारण की नाही तर मग तुमचं तारुण्य आणि शक्ती अर्थहीन आहे. That's what God is saying. असं देव म्हणतो, जर काळजी सकट तुम्ही जगत असाल तर तरुण जरी असाल तरी तुमचं तारुण्य आणि ताकदवान जरी असाल Yes. तरी तुमची ताकद कम्स टू झिरो, अर्थहीन आहे, शून्य आहे. Because worry is stronger than the youth. कारण काळजी तुला माहितीये तुझ्या तारुण्यापेक्षा बळकट आहे. Worry is stronger than your muscles. काळजी तुझ्या डोले शोलेपेक्षा बळकट आहे. All that gym exercise will not help before worry. तू किती जरी जिमिंग केलं तरी काळजी जर तुला लागली तर तुझं जिमिंग कुछ काम का नाही. Don't let worry live in your heart. काळजीला आपल्या हृदयामध्ये नको राहू देऊ. Don't let stress control your body. दडपणाला आपल्या शरीराचा ताबा नको घेऊ देऊ. God is saying, म्हणून ते म्हणतो get rid of anxiety सगळी काळजी फेका माझ्या and चरणी live a stress-free life. आणि एक दडपणहीन दबावहीन जीवन जगा. And one word of Jesus येशूंचा एक शब्द can end a lifetime of your anxiety. आयुष्यभराची तुझी चिंता संपवू शकतो. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.